हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार केलेली आहे, ती आपण आज बघणार आहे. कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार करण्यासाठी आपण 5-6 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 3-4 तेजपत्ते म्हणजेच तमालपत्री घेतलेले आहेत, 2 चमचे आपण धने आणि 1 चमचा आपण जिरे घेत आहे, 1 चक्री फूल, 2 हिरव्या वेलच्या, 4-5 लवंगा, 1 दगडी फूल आणि दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा आपण खसखस घेतलेली आहे. तर हा सर्व खडा मसाला आपण भाजून बारीक करणार आहे. 1 वाटी आपण सुके खोबरे याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 3 आपण कांदे मोठे मोठेच चिरून घेतलेले आहेत, तेही आपण भाजून मसाला तयार करून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण जेवढे खडे मसाले घेतलेले आहेत ते पहिल्यांदा आपण गरम कढईमध्ये भाजून घेत आहे. मध्यम गॅसच्या आचेवरती आपण सतत असे परतून सर्व खडा मसाला आहे तो भाजून घेत आहे. खडा मसाला भाजून घेतल्यानंतर तो आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपण खोबरे भाजण्यासाठी टाकलेले आहे. सतत असे परतून खोबरे पण आपण भाजून घेणार आहे. खोबरे भाजून घेतल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये आपण 3-4 कांदे चिरून घेतलेले आहेत. थोडेसे तेल टाकून आणि सतत असे परतून आपण कांदा पण भाजून घेणार आहे. असा लालसर होईपर्यंत कांदा आपण भाजून घेतलेला आहे. मिसळ तयार करण्यासाठी आपण मटकी आहे ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आणि त्याला छानपैकी मोड काढून घेतलेले आहेत. तर काही ठिकाणी मूग आणि मटकी दोन्हींची मिसळ केली जाते, तर मी आज या ठिकाणी फक्त मटकी मिसळ तयार करण्यासाठी घेतलेली आहे. तर आपण या ठिकाणी 2 वाटी मटकी भिजत ठेवलेली, त्याला आता आपण मोड काढून घेतलेले आहेत. मटकी आपण स्वच्छ निवडून घेत आहे. तर आपण त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतलेले त्याच कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण आता मटकी शिजवून घेत आहे. तर मटकी आपण फक्त 5-10 मिनटे शिजवून घेणार आहे. यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे आणि सर्व मटकी आपण एकत्र मिक्स करून झाकण ठेवून 5-10 मिनटे शिजवून घेणार आहे. भाजून घेतलेला कांदा, खोबरे आणि खडा मसाला आपण गार करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आणि पाणी टाकून आपण मसाला तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मसाल्याचे वाटण तयार केलेले आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण सर्व मसाले एकत्र बारीक करून घेतलेला आहे. मसाला करेपर्यंत आपली मटकी पण शिजलेली आहे. मटकीतील पाणी आहे ते आपण मिसळ तयार करण्यासाठी वापरणार आहे. मटकी आपण एका चाळणीमध्ये काढून पाणी बाजूला करून घेतलेले आहे. मिसळ तयार करण्यासाठी आपण गरम कढईमध्ये 1 ते 2 पळी आपण तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालत आहे, अद्रक लसूण पेस्ट त्यामध्ये 1 ते 1.5 चमचे घालत आहे आणि तयार केलेला मसाला आपण सर्व यामध्ये तेलामध्ये घालून परतून घेणार आहे. सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर घालत आहे, यामध्ये आपण छोटा 1 चमचा हळद पावडर घालत आहे आणि हा सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला बारीक करत असताना आपण त्यामध्ये पाणी टाकून मसाला बारीक करून घेतलेला, त्यामध्ये आपण मीठ टाकले नव्हते, तर आपण थोडेसे मीठ मसाला भाजण्यासाठी टाकत आहे आणि परत एकदा हा सर्व मसाला परतून भाजून घेत आहे. तर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाला परतून भाजून घेतलेला आहे.
यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालत आहे. तर मसाला जास्त आहे त्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप घालून परत एकदा हा सर्व मसाला भाजून घेत आहे. यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून परतून भाजून घेत आहे. सर्व मसाले चांगले परतून भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी घालून तीही सर्व मसाल्यामध्ये चांगली एकत्र परतून मिक्स करून घेत आहे. मटकी शिजवून घेतलेले पाणी आहे ते आपण मिसळ तयार करण्यासाठी घालत आहे. सर्व पाणी आणि मसाले चांगले एकत्र आपण मिक्स करून घेणार आहे आणि मटकी आपण 15-20 मिनिटे शिजून घेणार आहे. यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे. तर पहिल्यांदाही आपण मीठ टाकलेले आहे. तर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून मटकी शिजवून घेत आहे. यामध्ये आपण थोडासा 1 चमचा गूळ घालत आहे आणि मटकी आपण एकत्र चांगली मिक्स करून शिजवून घेणार आहे. यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि पुन्हा एकदा ही सर्व मटकी एकत्र चांगली मिक्स करून घेत आहे. बारीक गॅसच्या आचेवरती आपण 10-15 मिनिटे मटकी शिजवून घेतलेली आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तयार केलेली आहे. झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी आपण मिसळ फरसाण एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि तयार केलेली कोल्हापुरी झणझणीत मिसळ एका वाटीमध्ये आपण काढून घेत आहे. त्यासोबतच आपण कांदा, लिंबू आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार केलेली आहे. ती आपण पावासोबत खाणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.